सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. भूगोल इयत्ता 12वी प्रकरण 2 लोकसंख्या भाग 2 व्हिडिओ क्रमांक 5 आपल्या समोर त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. यामध्ये आज आपल्याला एक उपघटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे लिंग रचना किंवा त्याला आपण लिंग गुणोत्तर असं म्हणतो किंवा स्त्री पुरुषांचं प्रमाण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये लिंग गुणोत्तराचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. कारण लिंग गुणोत्तराचा अभ्यास केल्यामुळं तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक विकासाची माहिती त्या ठिकाणी होते. रोजगाराच्या संबंधातील वस्तुस्थिती सद्यस्थिती उपलब्ध होते. एवढंच नाही तर सामाजिक मानसिक गुणवैशिष्ट्य आणि सामाजिक ज्या गरजा असतात यांचं ज्ञान तुम्हाला लिंग गुणोत्तरामध्ये मिळतं. आणि म्हणून या सर्व गोष्टींसाठी लोकसंख्या अभ्यास करत असताना लिंग रचना हे अभ्यासणं महत्वाचं असतं. आता एखाद्या प्रदेशातील स्त्री पुरुष प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर ही सर्वसाधारण सोपी व्याख्या आपल्याला सांगता येईल. किंवा स्त्री व पुरुषांची लोकसंख्येतील प्रमाणाला आपण लिंग गुणोत्तर असं म्हणतो. हे लिंग गुणोत्तर काढण्यासाठी एक सूत्र समोर दर्शवलेलं आहे, ते म्हणजे लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. या पद्धतीने आपण जर हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी प्राप्त होतं. आता देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे काय करता येतं, सांगता येतं. आणि म्हणून लिंग गुणोत्तर हे महत्वाचं आहे. आता जगाची लिंग गुणोत्तराची स्थिती आपण जर पाहिली तर लिंग गुणोत्तर वाचत असताना लक्षात ठेवायची तर दिलेलं आहे, जग 1002 टिंब दिलेत, विसर्ग दिले आणि पुढे 990 लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, 1000 ही पुरुषांची संख्या दर्शवतो तर 990 ही स्त्रियांची संख्या दर्शवतो. वाचताना असं वाचायचं की दर 990 ही जगाचं लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी आहे. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर म्हणजे कसं, सर्वात जास्त जर लिंग गुणोत्तर म्हटलं तर स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त, आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर स्त्रियांची संख्या ही काय असतं त्या ठिकाणी जास्त असते, कमी असते. हे आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचं. मग सर्वात जास्त लिंग गुणोत्तर 1162 आहे. यामध्ये लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन अशा पद्धतीचे देश आहेत. त्या ठिकाणी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. तर संयुक्त अरब अमिरात जो आहे देश, इथं सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या तिथं कमी आहे, दर 1667 एवढी आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता सर्वात कमी लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांची संख्या कमी, तर यामध्ये चीन, भारत, भूतान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे भारताशेजारीलच देश आहेत. पहा, इथं लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. स्त्रियांची संख्या ही कमी चिंताजनक असलेली आपल्याला सांगता येईल. आता खंडानुसार लिंग गुणोत्तर जर पाहिलं तर आशिया खंडाचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर 1954 आहे. तर युरोप खंडाचं लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त म्हणजे दर 1075 एवढं असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता समोर तुम्हाला एक वेगळी स्लाइड त्या ठिकाणी दिसते, लोकसंख्येचा लाभांश असं उपघटक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय. तर लाभांश म्हणजे थोडक्यामध्ये प्रथमतः लक्षात घ्या की एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळं त्याच्या अर्थव्यवस्थेत जी वाढ झालेली असते त्या अर्थव्यवस्थेतील वाढीला लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलं जातं. पुन्हा आपण ते पाहणार आहोत, परंतु तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी इथे दिलेली आहे, सांगा पाहू. खालील तक्त्याचं वाचन करायचे आणि वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची, तुम्हाला ती द्यायची विशेषतः. तर 3 तक्ते दिलेले आहेत, 3 कॉलम दिलेले आहेत, एक तक्ता दिलेला आहे, 3 कॉलम दिलेले आहेत.
पहिल्या कॉलम मध्ये दशक, दुसरा कॉलम आहे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर, तिसरा कॉलम आहे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. आता दशकामध्ये आपण पाहूया 2001 ते 2010 या दशकामध्ये 1.33 ला 1 अशा पद्धतीची अंक तुम्हाला दिसतोय. तर कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 57.1 या ठिकाणी आहे. म्हणजे दुसऱ्या कॉलम मध्ये सुरुवातीला कार्यशील लोकसंख्येचा अंक दर्शवतो आणि पुढे 1 हा अकार्यशील लोकसंख्येचा अंक त्या ठिकाणी दर्शवतो. तर ही आकडेवारी दशकानुसार त्या ठिकाणी दिलेली आहे. 2011-20 त्या ठिकाणी आहे, 2021-30 हे अंदाजे दिलेला आहे, येणार आहे ते पुढे. 2031-40 हे सुद्धा अंदाजे आकडेवारी दिलेली आहे. आणि तुम्हाला पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की तक्त्यातून कोणती माहिती मिळते. तर तक्त्याचं तिथं नाव दिलेले भारत लोकसंख्येचा लाभांश याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येची माहिती तुम्हाला या तक्त्यातून मिळते. दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय. आता दुसऱ्या स्तंभामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर दिले आणि त्या आधारे तिसऱ्या कॉलम मध्ये फक्त कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर हा सहसंबंध तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवता येईल. प्रश्न क्रमांक 3 पहा. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो. हे जर आकडेवारी दिलेली भारताच्या संदर्भातील आहे, मग काय सहसंबंध त्या ठिकाणी सांगता येईल. तर यामध्ये भारतात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर जर पाहिलं तर भारतामध्ये कार्यशील म्हणजे काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे आज जास्त आहे. ते तिसऱ्या स्तंभात दिले कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही पहिल्या दशकामध्ये 57.1 आहे, म्हणजे 50% जास्त आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि नंतरच्या दशकामध्ये ती 60.5, 64.4 आणि 63.2 अशा पद्धतीने जवळजवळ वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग याचा फायदा किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेला काय परिणाम होईल. तर कार्यशील लोकसंख्या जर वाढली तर त्या ठिकाणी मनुष्यबळाची उपलब्धता होणार आहे आणि त्याचा फायदा हे सर्व लोक जेव्हा काम करतील त्यावेळेस भारताच्या अर्थव्यवस्थेला एक बळकटी आणण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि भारत महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची आहे. चौथा प्रश्न दिलेला आहे की उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल. आता हा थोडासा संदिग्ध प्रश्न मला वाटतो की प्रमाण कमी झाल्यास म्हणजे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी की अकार्यशील लोकसंख्येचं. तर कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जर कमी झालं तर मनुष्यबळ कमी होईल. अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जर कमी झालं तर आपणाला मनुष्यबळाची उपलब्धता होईल. अवलंबिताचं प्रमाण, काम न करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण, बसून खाणाऱ्याचं प्रमाण कमी होईल आणि काम करणाऱ्याची संख्या ही जास्त होईल. आपोआप काय होईल, मग त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणी होईल. त्यानंतर आता लोकसंख्येच्या लाभांशाचं जे स्पष्टीकरण आपल्याला पाहिजे ते समोर दिसतंय की एखाद्या देशाच्या वयोरचनेमध्ये होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय किंवा भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ म्हणजे लोकसंख्या लाभांश असं म्हटलं जातं. तुम्ही पहा की मार्च मध्ये बऱ्याच बँकांचं पतसंस्थांचं त्या ठिकाणी नफा तोटा जाहीर होतो आणि मग लाभांश मिळेल असं म्हटलं जातं. म्हणजे काय की नफ्यातील जो भाग आहे त्यांचा अंश आहे तो त्या ठिकाणी मिळेल. तशाच पद्धतीनं लोकसंख्येचा लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ हा या ठिकाणी उपलब्ध होईल. आता हा जो बदल आहे हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्यानं घडून येतो. जन्माचं प्रमाण कमी जर झालं तर अर्थात अवलंबिताची संख्या ही कमी होते
आणि कार्यशील लोकसंख्येची संख्या काय होते त्या ठिकाणी वाढते. एक साधं गणित या ठिकाणी आहे की कार्यशील लोकसंख्या म्हणजे काम करणारी लोकसंख्या, त्यानंतर अवलंबित लोकसंख्या किती आहे ते पाहिलं जातं आणि मग त्याचा अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतो हे पाहिलं जातं. आता मी तुम्हाला तुमच्या कुटुंबातलं उदाहरण त्या ठिकाणी सांगतो. तुमच्या कुटुंबामध्ये समजा तुमचे वडील आणि आई आहे आणि तुम्ही 3 भावंड आहेत अशी कल्पना करा. वडील एकटे कमवणारे आहेत म्हणजे कार्यशील लोकसंख्येमध्ये एक व्यक्ती फक्त कमवणारी आहे. आणि मग अवलंबित लोक किती आहात तुम्ही त्या ठिकाणी 4 आहात. मग तुमच्या कुटुंबामध्ये एक कमवणारा आणि त्यावरती अवलंबून असणारे 4 जर असतील तर कुटुंबाचा आर्थिक भार हा कसा असणार आहे, त्या काम करणाऱ्या व्यक्तीवरती पडतो आणि मग कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही. या उलट तुमच्या कुटुंबात 5 माणसं आहेत, 5ही जण त्या ठिकाणी काम करतायत, 5ही जण कमवतायत आणि अवलंबित कोणीच नाही, बसून खाणारं कोणी नाही, काम न करणारं कोणी नाही, तर आपाप तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न काय होईल, वाढेल आणि थोडक्यात अर्थव्यवस्थेला म्हणजे तुमच्या कुटुंबाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल. लोकसंख्येचा टप्पा बदलतो तेव्हा काय होतो, वयोगट रचना त्या ठिकाणी निश्चितपणे बदलते. कमी जन्मदर असेल, अवलंबित लोकसंख्या जर कमी असेल आणि कार्यशील लोकसंख्या जर जास्त असेल तर आपाप काम करणाऱ्याची संख्या उपलब्ध होते, अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता होते आणि आर्थिक विकासाचा वेग पण काय होतो त्या ठिकाणी वाढतो. एकूणच दरोडे उत्पन्नामध्ये काय होतं, वाढ होते आणि आर्थिक फायद्याच्या लाभाच्या रूपामध्ये तुम्हाला तो लाभ त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून लोकसंख्येचा लाभांश हा अत्यंत महत्वाचा आहे. आता लोकसंख्येच्या लाभांशाचे जे फायदे आहेत हे फायदे काही तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यासाठी शिक्षण, त्यानंतर आरोग्य आणि संशोधन या क्षेत्र आहेत. या क्षेत्रामध्ये त्या देशातील शासन नेमकं काय धोरण अवलंबतं त्याच्यावरती काय असतं, लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. काय धोरण अवलंबतं, कशा पद्धतीने त्याची काळजी घेतं याला या ठिकाणी महत्व आहे. मग शैक्षणिक पातळी असेल, रोजगार असेल, गर्भधारणेची वारंवारता असेल, कर संदर्भातील प्रोत्साहन असेल, आरोग्यविषयक योजना असतील, निवृत्त वेतन असेल, निवृत्तीविषयक धोरण शासनाची कशी आहेत ते असेल आणि आर्थिक धोरण यावरती लोकसंख्येचा लाभांश हा काय असतो, अवलंबून असतो. आता शेजारच्या कॉलम मध्ये मी दिलेलं आहे की एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे, हे खालील प्रकारे काय होतं लक्षामध्ये आपल्याला येईल. पहिलं आपल्याला सांगता येईल की वैयक्तिक बचत वाढते. जर लाभांश वाढला तर माणसं बचत करायला लागतात व अर्थव्यवस्थेचं चालना त्या ठिकाणी देऊ शकतो. वैयक्तिक बचत वाढली ती आपण बँकेमध्ये टाकतो, तोच पैसा काय होतो शासनाला त्या ठिकाणी वापरायला मिळतो, म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना त्या ठिकाणी मिळते. दुसरं आपल्याला सांगता येईल, कुटुंबामध्ये मुलांची संख्या जर कमी असेल तर पालक त्यांच्या शिक्षणाकडे काय करतात, लक्ष देतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 3 भावंड असतील, एकाने आज पेन्सिल मागितली, एकाने आज कंपास मागितली, एकाने आज वह्या मागितल्या. वडील एकटे कमवणारे असले तर सर्वांना ते लगेच शैक्षणिक साधन देऊ शकत नाही. मात्र एकच मुलगा त्या ठिकाणी आहे कुटुंबामध्ये तर त्याला पालक वही पेन काय असेल ते शैक्षणिक साहित्य तत्काळ देतील, म्हणजे शिक्षणाकडे लक्ष दिलं जाईल. आणि अशा प्रकारे मानवी म्हणजे ज्याला कुशल कामगार म्हणतो त्याचं भांडवल आपोआप काय होतं त्या ठिकाणी तयार होतं. त्यानंतर महिला कार्यशील व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनल्यास त्याचा देशाचा आर्थिक विकास वाढीस हातभार त्या ठिकाणी लागतो. आणि म्हणून आपण पाहतो की शासनाचं महिला कार्यक्षम बनल्या पाहिजेत, आर्थिक दृष्ट्या त्या सक्षम बनल्या पाहिजेत. म्हणून महिला सबलीकरण असेल, महिलांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा असतील त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी शासन पार पाडताना आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि चौथा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की अवलंबित गुणोत्तर कमी झाल्यानं दरडोई उत्पन्न काय होतं, वाढतं. म्हणजे कुटुंबामध्ये परावलंबी, अवलंबित असणारे, काम न करणारे लोक जर आपोआप कमी झाले तर कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून यासाठी या लोकसंख्या अवलंबिताचा अभ्यास महत्वाचा असतो. आता या ठिकाणी तुम्हाला एक समोर तक्ता दर्शवलेला आहे.
यामध्ये एका बाजूला एक 5-6 देशांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक चार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. तर हा चार्ट तुम्ही जर बारकाईने जर पाहिला तर तुम्हाला त्यामध्ये देशाचं सेवानिवृत्तीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत आणि तुम्हाला या तक्त्याचं बारकाईने निरीक्षण करून आपल्याला काय करायचंय, त्या शेजारी जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांच्या उत्तराची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची. काय आहे पहिला प्रश्न, की वरील तक्ता काय दर्शवतो? तर आर्थिक निकषावरती लोकसंख्या वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना त्याचा देशाच्या आर्थिक विकासावर होणारा परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे देशांचे जे निर्णय आहेत ते निर्णय या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर हे या पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, विकसित आणि विकसनशील असे या देशाचं वर्गीकरण करा. आता हे वर्गीकरण करत असताना, विकसित आणि विकसनशील हे वर्गीकरण करत असताना तिथं तुम्हाला या चार्टमध्ये सेवानिवृत्तांचं वय दिलेलं आहे. ज्या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय अधिक आहे त्या देशामध्ये आयुर्मान चांगलं आहे आणि त्या ठिकाणचे लोक कसे आहेत की काम करायला सक्षम आहेत. ते देश निश्चितपणे त्यांचं आरोग्य चांगलं आहे म्हणून ते देश विकसित देशामध्ये गणले जातील. आणि ज्यांच्यामध्ये की सेवानिवृत्तीचं वय कमी आहे, आयुर्मान कमी आहे, ते देश विकसनशील त्या ठिकाणी आहे. आता त्याचं वर्गीकरण करत असताना या विकसित देश कोणते, तर त्यामध्ये जर्मनी, संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपान हे सर्व देश कशामध्ये आहेत, विकसित आहेत. फक्त भारत हा एकमेव असा देश आहे की तो विकसनशीलच्या टप्प्यावरती त्या ठिकाणी आहे. प्रश्न तिसरा आहे की या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यामागील कारणे कोणती असू शकतात. आता या देशांनी सेवानिवृत्तीचं वय वाढवलेलं आहे. आपल्याकडे साधारणपणे 58-60 हे सेवानिवृत्तीचं वय आहे, तिकडं मात्र 67 पर्यंत केलेलं आहे. काही ठिकाणी जास्त करण्याच्या ते विचारात आहेत. मग असं का केलेलं आहे, तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल की सेवानिवृत्तीचं वय जास्त करण्यापाठीमागं तिथले लोकांची कार्यक्षमता उत्तर वयामध्ये, वृद्धापकाळामध्ये सुद्धा टिकून आहे. त्या लोकांची कार्यक्षमता चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवानिवृत्तीचं वय पाठीमागं वाढवण्यापाठीमागं की त्यांना ते मनुष्यबळ ते प्रशिक्षित असतं, बऱ्या वर्षानुवर्ष काम करणार असतं. त्यामुळं ते प्रशिक्षित मनुष्यबळ त्यांना दीर्घकाळ अनुभवी, ज्याला आपण सेवक म्हणतो, ते सेवक त्यांना दीर्घकाळ त्या ठिकाणी कामाला मिळतात. म्हणून या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय त्या ठिकाणी वाढवलेलं आहे आणि त्यांच्याकडे तसे मनुष्यबळ कमी आहे म्हणून आहे त्या मनुष्यबळाकडून ते काम करून घेताना आपल्याला आढळून येतात. प्रश्न चौथा आहे की सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. आता या देशातील लोकांनी काय केलंय की सेवानिवृत्तीची तारीख पुढे ढकलली. मग काय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल, तर एखादी व्यक्ती रिटायर झाल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे लाभ त्या ठिकाणी द्यावा लागतात. त्याच्या नोकरीतून वर्षानुवर्ष आयुष्यभर जी काही रक्कम साठलेली आहे ती रिटायर झाल्यावर त्याला लगेच द्यावं लागते. मग त्याचबरोबर त्याला सेवानिवृत्तीचे काही अन्य लाभ असतील तर ते अन्य लाभ द्यावा लागतात. काही देशामध्ये, भारतामध्ये काही लोकांना पेन्शन चालू आहे, ती पेन्शन त्याला द्यावी लागते. आणि पुन्हा त्याच्या जागेवरती नवीन माणूस घेतला म्हणजे त्यालाही पगार त्या ठिकाणी द्यावा लागतो. सेवानिवृत्तीचं वय वाढवल्यामुळं त्याला एकदम रक्कम देण्याचा प्रश्न नाही, त्यानंतर त्याला त्या ठिकाणी पेन्शन सारखा लाभ देण्याचा प्रश्न लवकर येत नाही आणि दीर्घकाळ तो प्रशिक्षित त्या ठिकाणी मनुष्य कामाला मिळतो. त्यामुळं एक प्रकारे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे जे प्रगत राष्ट्र आहे त्यांनी काय केलेलं आहे की निश्चितपणे सेवानिवृत्तीचं वय त्या ठिकाणी वाढवलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे की चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचं वय वाढविण्यावर काय विचार करत असेल.
आता 2045 नंतर पर्यंत तो सेवानिवृत्तीचं वय वाढवणार आहे. आपल्याला माहित आहे की चीन हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे, म्हणून चीननं त्या ठिकाणी अपत्यांना जन्म देत असताना त्या ठिकाणी अतिशय कठोर पावलं उचललेली आहेत. कुटुंब नियोजनाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी नवीन जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण हे त्या ठिकाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि मग असाच काळ बराच काळापासून चालत आल्यामुळं त्यांना भविष्यामध्ये बालक आणि युवकांचं प्रमाण काय होत आहे, कमी होत आहे. आता बालकांचं आणि युवकांचं प्रमाण जर कमी झालं तर हेच बालक आणि युवक भविष्यामध्ये प्रौढ होतात आणि काम करणाऱ्यांच्या गटामध्ये मोडतात. तेच कमी होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळाचा तुटवडा भासू शकतो. म्हणून चीन अशा पद्धतीचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याच्या विचारात त्या ठिकाणी आहे. प्रश्न 6 तुम्हाला दिलेला आहे की विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारतानं सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणं आवश्यक आहे का, याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. आता विकसित देशानं सेवानिवृत्तीचं वय वाढवलंय, भारतानं काय करावं हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता भारतानं सुद्धा सेवानिवृत्तीचं वय वाढावं असं सेवेत असणाऱ्या लोकांची मागणी आहे. आणि दुसरीकडे त्याच लोकांना जर काय केलं, तुम्ही कामावर जर ठेवलं तर भारतामध्ये आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळं भारतामध्ये त्या लोकांना जर रोजगार द्यायचा असेल तर सेवानिवृत्तीचं वय वाढवता कामा नये, असाही एक मतप्रवाह त्या ठिकाणी आहे. आता मी माझं मत व्यक्त करत असताना सेवानिवृत्तीचं वय आज मितीला वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. की आजच कुठेतरी बातम्या येत आहेत की कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शासन सेवानिवृत्त लोकांना करायला तयार नाही. पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की जर या लोकांना सेवानिवृत्त जर केलं तर सेवानिवृत्तीनंतरचे लाभ त्यांना तत्काळ द्यावे लागतील. त्यांची आयुष्यभराची पुंजी शासनाला तत्काळ द्यावा लागेल. पेन्शनधारक असतील तर त्यांना निवृत्ती वेतन आपण त्याला म्हणतो पेन्शन ही द्यावी लागेल. आणि तेवढा अर्थ भांडवल आज शासनाकडे, भारत सरकारकडे, महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळं कदाचित आज सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि शेवटचा प्रश्न आहे वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टीप लिहा. मी तुम्हाला सांगितलं वयोरचनेमध्ये जर काय असेल, अवलंबिताचं प्रमाण जर काय असेल जास्त असेल, म्हणजे वय वर्ष 0 ते 18चं प्रमाण जास्त असेल आणि 58 पेक्षा 100 पर्यंत जर प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी परावलंबिताची संख्या ही जास्त आहे असं दिसून येतं. जर बालकांचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की तिथं जन्मदर जास्त आहे. वृद्धांची संख्या जर जास्त असेल तर आयुर्मान जास्त आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून जर वृद्धांची संख्या जर जास्त असेल तर त्या ठिकाणी वृद्धांचा की वैद्यकीय खर्च हा शेवटी त्या देशावरती पडतो. वृद्ध माणसाचं आजारीपणाचं प्रमाण हे जास्त असतं, म्हणून देशाच्या आर्थिक स्थितीवरती त्याचा सहसंबंध त्या ठिकाणी असतो. तरुण वयोगट असेल 18 ते 59 हा काम करणारा वयोगट मानला जातो, तो जास्त असेल. त्यांना पुरेसं काम जर असेल तर मनुष्यबळाची उपलब्धता होऊन या लोकसंख्येच्या बळावरती भारत निश्चितपणे महासत्तेचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून की वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये जाऊन कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.